चला तर विद्यार्थी बालदोस्तांनो, आपण आता जात आहोत MTS मध्ये वर्गीकरण संख्या। मागील शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण 30 पर्यंत एग्जाम्पल्स बघितले होते वर्गीकरण शब्दसंग्रह। आता आपण जात आहोत वर्गीकरण संख्या। तर बघा, गटात न बसणाऱ्या संख्येचा पर्याय क्रमांक लिहा जी गटात बसत नाही ती। मग या ठिकाणी 31चं बघा 47, 56, 73, 92 कोणतं बसत नाही। आता इथे आपण यांची ॲडिशन करू। 4 आणि 7 यांची बेरीज झाली 11, 6 आणि 5 11, 7 आणि 3 10, 9 आणि 2 11, सगळ्यांची बेरीज 11 होते। 73ची बेरीज मात्र 10 होते, त्याच्यामुळे ही गटात बसणार नाही। आता बघा 4 आणि 7 28, 28ला 4 आणि भाग जातो। 4 आणि 2 या संख्यांना 3 आणि पूर्ण भाग जातो। 3 1 3, 3 चौक 12, 7 1 7, 7 2 14, 12 आणि 7 84 होतात। तर बघा 912, 9 ने 12 या संख्येला अजिबात भाग जात नाही, त्यामुळे हा पर्याय वेगळा येईल। बघा पुढे 43, 54, 61 आणि पुढची आहे 70। 4 आणि 3 7, 5 आणि 4 9, 6 आणि 1 7, 7 आणि 0 7, 5 आणि 4 9, कारण यांची बेरीज 9 येते, त्याच्यामुळे ही संख्या येणार नाही। पुढे बघा आता 15, 17, 35, 27 कोणती संख्या वेगळी। 15 संयुक्त संख्या, 35 संयुक्त संख्या, 27 संयुक्त संख्या, 17 ही मात्र मूळ संख्या, त्यामुळे ही गटात बसणार नाही। बघा आता पुढचं 3 8 5 यांचा काय संबंध, 8 12 4 यांचा संबंध, 6 8 2 6 11, अगदी लगेच संबंध दिसतोय। 3 आणि 5 8 होत आहेत। अंत्यपदांची बेरीज मधली संख्या दिलेली, इकडचे तिकडचे जे अंक आहेत त्यांची बेरीज मधली संख्या आहे। 8 आणि 4 12, 6 आणि 2 8, 7 आणि 5 12 होतात, तिथे 11 दिले, त्याच्यामुळे हे वेगळं येईल। चला जाऊया पुढे 4 9 21 आणि 16, 4 वर्ग संख्या, 9 वर्ग संख्या, 16 वर्ग संख्या, 21 मात्र वर्ग संख्या नाही। पुढे 18 30 36 54 काय येईल बघा बरं। चला तर मग बघा 18 30 36 आणि 54, नम सक 54, नम चौक 36, 9 दुने 18, 30, 30 मात्र 9 ने विभाज्य नाही, 9 ने विभाज्य नाही, 30 मात्र 9 ने विभाज्य नाही, त्यामुळे तो गटात बसणार नाही। चला पुढचं बघा 38 32 28 24, आता या ठिकाणी काय येईल तर बघा 38, 4 8 32, 4 आणि 7 28, 4 7 24 या पुढच्या ज्या तिघही संख्या आहेत त्या 4 ने विभाज्य आहेत, पण 38 ही 4 ने विभाज्य नाही, 4च्या पाड्यात हा येत नाही, विभाज्य नाही। पुढे बघा 26 29 34 43, आता या ठिकाणी नेमकी कोणती संख्या येईल। 26 29 34 43 काय येईल बघा बरं, विचार करा। बघा 39 मध्ये लॉजिक काही लागत नाही। 26 29 34 आणि 43, 29 43 बोथ आर प्राईम नंबर्स, पण मग राहिला प्रश्न 26 34, तर कोणत्या पण एकच प्राईम पाहिजे होती। ठीक आहे, याच्यावर अजून आपण विचार करून नंतर ते सोडवू। बघा पुढचं 41 45 2 6 8 3 4 6 3 7 2 9 1 4, 1 आणि 4 5 बरोबर, 2 आणि 6 8 बरोबर, 3 आणि 4 7 होतात, पण इथे 6 दिलेला आहे, 7 आणि 2 9 बरोबर, त्यामुळे ही संख्या गटात बसणार नाही। पुढचं बघा 601 506 407 205, इथे आणि साधं आणि सोपं लॉजिक लावू आपण की प्रत्येक संख्येच्या युनिट प्लेसवरती विषम संख्या आहेत, पण 506च्या युनिट प्लेसवरती समसंख्या, त्यामुळे याला आपण वेगळं काढूया। तर बघा आता यांचा गुणाकार करावा लागेल 42चा। 18च्या पाड्यामध्ये किती नंबरवर 108 येतो, 19च्या पाड्यावर 19च्या पाड्यात 124 येतो का, तर या ठिकाणी पाढ्या आपल्याला करायचं आहे। तर या ठिकाणी बघा आपल्याला पर्याय काय दिलेला आहे, 18 108 19 124 23 138 आणि 26 156। तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी गुणाकार केलेले आहेत। 18 गुणिले 6 बरोबर 108 होतात, 19 गुणिले 6 114 होतात, इथे मात्र 124 दिलेला आहे, त्यामुळे आपला पर्याय जाईल गटात न बसणारी संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 2। 23 सक 138 बरोबर, 26 सक 156 बरोबर। पुढल्या ह्या आकृत्या आपण पुढे थोड्या वेळाने घेऊया।